नमस्कार, मी निखिल स्वागत करतो आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल शुभ रिअल इस्टेटवर। तर आज मी घेऊन आलो आपल्यासाठी एक 2 BHK फ्लॅट जो की असणार आहे थोडा सी व्ह्यू मिळणार आहे फ्लॅटपासून आणि पूर्ण बाल्कनीमधून आपल्याला ओपन व्ह्यू मिळणार आहे। G+12 मालचं टॉवर असणार आहे, लोकेशन असणार आहे ओल्ड नवी मुंबई। सोबतच आपल्याला कार पार्किंग मिळणार आहे, प्रॉपर ट्राय पार्टी प्लॉट असणार आहे आणि याची ओसी रिसीव झाले आहे, लोक पण आता राहायला आलेले आहेत। जर रेंटचा विचार केला तर 25 ते 30 हजाराच्या आसपास इथं रेंटसुद्धा मिळत आहे। जर काही इन्व्हेस्टमेंट पर्पज आपण बघत आहात तर हा ऑप्शनसुद्धा खूप चांगला आहे। तर एकदा आपण फ्लॅटचा एरिया वगैरे बघून घेऊया, त्याच्यानंतर फ्लॅटच्या नियरबाय एरियाज आणि प्राइसिंगबद्दल बोलूया। बघू शकता इथेशी लॉबीचा एरिया आहे, एकदम चांगल्या पद्धतीने इथे केलेलं आहे। बघू शकता इथं आपला एक स्टेअरकेस असणार आहे, त्या बाजूला एक स्टेअरकेस आणि आपल्याला लिफ्ट दाखवतो। इथे बघू शकता या आपल्याला 2 लिफ्ट वगैरे बघायला मिळणार आहेत। तर चला आपण वरती जाऊन फ्लॅटमध्ये बघूया। बघू शकता हा फ्लॅट आपल्याकडे सेलसाठी आहे। हा काय आपल्या बाहेरचा पूर्ण पॅसेंजर आहे। इथं आपल्याला 2 लिफ्ट मिळणार आहेत आणि इथं बघू शकता एक स्टेअरकेस इथं आहे, एक स्टेअरकेस आपला त्या बाजूला आहे। तर बघू शकता इथं फायर स्प्रिंकल वगैरे तशी इन्स्टॉल केलेले आहेत। इथं बघू शकता ही असणार आपल्या फ्लॅटची एंट्री, एक वुडन फिनिशमध्ये आपल्याला इथं डोअर दिलेला आहे। तसेच आपल्या पूर्ण फ्लॅटचा जो काही MCB स्विच असतील ते आपल्याला या बाजूला देण्यात आलेले आहेत। हा बघू शकता रेक्टँगल शेपमध्ये आपल्याला लिव्हिंग रूमचा एरिया देण्यात आला आहे। फ्लॅटचा बिल्टअप एरिया असणार आहे जवळजवळ 1105चा आणि कार्पेट एरिया असणार आहे 750च्या आसपास। तर बघून घेऊया फ्लॅट। हे बघू शकता इथं बाल्कनी लिव्हिंग रूमची, हा तुम्ही नंतर सज्जा वगैरे टाकून जो काही ग्रिल आहे तो पुढे एक्सटेंड करू शकता, म्हणजे आपली एक मोठी अशी बाल्कनी येईल इथनं। त्याच्यानंतर आपल्याला मी व्ह्यू वगैरे दाखवतो बेडरूमच्या, आपल्या कॉमन बेडरूम आणि मास्टर बेडरूममधून आपल्या सी व्ह्यूचा पण मी तुम्हाला आपल्याला व्ह्यू दाखवणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। हे बघू शकता हा एक किचनचा एरिया, स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला इथंशी किचनचा एरिया दिलेला आहे। एक मोठ्या साईजचा बघू शकता की प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला आहे ग्रेनाइट टॉपमध्ये, आणि तुम्हाला जर टाईल बोलता तर हे बघू शकता की अप टू बीम लेवलपर्यंत आपल्याला इथं टाईल देण्यात आलेली आहे। वॉश बेसिन बघू शकता आणि पाणी इथं 24 तास असणार आहे, लाईट आणि पाणी। वॉश बेसिन आपल्याला एक मोठ्या साईजचा दिलेला आहे। तसेच बघू शकता गॅस पाईपसाठी इथं कटिंग करून देण्यात आलेले आहे। फ्रीजसाठी आपल्याला इथंशी बघू शकता की अलॉटेड पॉईंटसुद्धा दिलेला आहे, अलॉटेड जागा दिलेली आहे। त्याच्यानंतर आपण जर का बाजूला बघताय तर आपल्याला एक मोठीशी बाल्कनी मिळते किचनमध्ये, हे बघू शकता। हे पण आपण एक्सटेंड करू शकता, ओसी आलेली आहे फ्लॅटची। त्याच्यानंतर हे बघू शकता की इथनं पण असा व्ह्यू मिळतोय आणि प्रॉपर सनलाईट आणि व्हेंटिलेशन एकदम चांगले आहे या फ्लॅटमध्ये। याच्यानंतर आपण थोडा पुढे जातोय तर आपल्याला एक इकडे बघू शकता हा कॉमन बेडरूम आहे, मास्टर बेडरूम असणार आहे। समोर आपल्याला इथं वॉश बेसिनचा एरिया आणि या कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे। तर पहिले आपण कॉमन बेडरूम बघून घेऊया। डोअर क्वालिटी आपल्याला सेम दिलेली आहे तिन्ही पण, हे बघू शकता मेन डोअर, कॉमन बेडरूम आणि मास्टर बेडरूमचा। आणि आपल्याला जे काही याच्यामध्ये बाथरूममध्ये बघू शकता की आपल्याला फायबरचे डोअर देण्यात आलेले आहेत। तर हे बघू शकता एक चांगल्या साईजमध्ये आपल्याला इथे कॉमन बेडरूम मिळतोय। समोर जर बघता तर फ्रेंच विंडो आपल्याला इथे मिळते आणि एक जवळजवळ 2 फीटची आपल्याला इथंशी बाल्कनी मिळते जी की कनेक्टेड असणार आहे। ही बघा कॉमन बेडरूम आणि मास्टर बेडरूमची। इथनं बघू शकता आपण व्ह्यू कसा मिळतोय। इथं बघू शकता की हा जो काय आपला सध्या व्ह्यू आहे तो लाईफ टाईम असणार आहे, कारण हे ज्या बिल्डिंग आहे 4 मजल्याच्या ते झालेले आहेत आणि 3 कोटी जागा आहे, तिथे एक ग्राउंड मंदिर पण आहे, ते तिथं डेव्हलप करण्यात येईल नंतर। तर असा हा बघू शकता व्ह्यू दिसतोय आणि इथनं बघू शकता आपल्याला सी व्ह्यू दिसतोय इकडनं। हे बघू शकता इथं बोट्स वगैरे आपल्याला इथं दिसतात। असा काही आपल्याला या फ्लॅटमधनं व्ह्यू मिळणार आहे। तर चला पुढचं आपण बघून घेऊया एकदा। तर हा आपला कॉमन बेडरूमचा एरिया होता। त्याच्यानंतर आपण जर का थोडा पुढे जातोय तर आपल्याला मिळतोय कॉमन बाथरूमचा एरिया। त्याच्या बाहेर बघू शकता की एक वॉश बेसिन इथे इन्स्टॉल केलेली आहे। बाथरूम चांगल्या साईजमध्ये आपल्याला मिळतोय आणि इथं जी काय फिटिंग असणार आहे ती ब्रँडेड फिटिंग आपल्याला इथेशी मिळणार आहे। हे बघू शकता इथं शॉवरचा एरिया आपल्याला इथं देण्यात आलं आहे, गिझरचे आपले पॉईंट इथे आहेत आणि इथे बघू शकता की आपल्याला एक ड्राय बाल्कनी देण्यात आले आहे। हे बघा इथे आपली वॉशिंग मशीन वगैरे आपण आरामात ठेवू शकता, भरपूर असे आपल्याला इथं स्पेस दिलेला आहे। तर हा होता आपला कॉमन बाथरूमचा एरिया। जर का बाजूला जात आहे तर आपल्याला मिळतोय मास्टर बेडरूमचा एरिया। तर हा बघू शकता चांगल्या साईजमध्ये आपल्याला मास्टर बेडरूमचा एरिया मिळतोय। इथनं पण आपल्याला सेम व्ह्यू मिळणार आहे, तो पण मी दाखवणार आहे। तर बाजूला जर आपल्याला जातोय तर आपल्याला मिळतोय मास्टर बाथरूमचा एरिया। समोर आपला WC येणार आहे आणि इथं शॉवरचा एरिया, गिझरचे पॉईंट आपल्याला तिथे देण्यात आलेले आहेत आणि आपला वॉश बेसिनचा एरिया इथे आहे। व्हेंटिलेशनसाठी एक चांगली विंडो आहे आणि दोन्ही बाथरूममध्ये अप टू बीम लेवल आपल्याला टाईल मिळणार आहेत आणि अँटीस्केट इथं आपल्याला खाली फ्लोअरला टाईल्स मिळणार आहेत। तर अशा पद्धतीने हा आपला मास्टर बेडरूमचा एरिया होता। या साईडनं मी एकदा तुम्हाला साईज दाखवतोय, तेही बघू शकता अशी काय आपली मास्टर बेडरूमची साईज आहे। सेम आपण बघू शकता एक मोठी अशी बाल्कनी आहे, इथनं पण आपल्याला सेम व्ह्यू मिळणार आहे। चला एकदा या फ्लॅटचा आपण वॉक अराउंड घेऊया आणि त्याच्यानंतर या ज्या आपल्या बिल्डिंगच्या किंवा फ्लॅटच्या नियरबाय आपल्या एरिया ज्या काय आहेत, म्हणजे एअरपोर्ट आणि अटल सेतू वगैरे, ते किती मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आहेत ते एकदा आपण बघून घेऊया। हा बघू शकता आपण किचनचा एरिया,
तर आपल्या बिल्डिंग ही एकदम प्राईम लोकेशनला आहे, 24 मीटर रोडला. आपल्या बिल्डिंगच्या समोरच आपल्याला इथेशी बस स्टॉप आणि ऑटो स्टँड वगैरे मिळणार आहे. तसेच नियरबाय एकदम मार्केट पण एरिया एकदम चांगला असणार आहे. अटल सेतू जो काही कनेक्ट करतो नवी मुंबईमधनं मुंबईला, तो आपल्या बिल्डिंगपासून हार्डली 2 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर असणार आहे. डेल्टा टॉवर पण आपल्या नियरबाय असणार आहे. आणि आपला जो काही खारकोपर आणि बामणडोंग रेल्वे स्टेशन आहे 4 ते 5 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आपल्याला मिळणार आहेत. दिवापट्टी नवी मुंबई इंटरनॅशनल जो की आपल्या बिल्डिंगपासून हार्डली 10 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर असणार आहे. तशा प्राईम लोकेशनमध्ये ही बिल्डिंग जी काही अवेलेबल आहे. आणि याच्यामध्ये फक्त हा एक फ्लॅट अवेलेबल आहे जो की सध्या शिल्लक आहे 2 BHK. सोबत आपल्याला पार्किंगसुद्धा मिळते. फ्लॅटचा एरिया आहे 1105चा सेलेबल आणि कार्पेट आसपास 750च्या आसपास इथे येणार आहे. फ्लॅटची प्राइसिंग असणार आहे 1,25,00,000. पूर्ण पॅकेज स्टॅम्प ड्युटी वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड आणि पार्किंग पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आलेली आहे. जर का फ्लॅट आवडला असेल, डील चांगली आहे, बसल्यानंतर थोडंफार निगोशिएशन पण याच्यामध्ये करण्यात येईल. फ्लॅट जर का आवडला असेल तर दिलेला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिजिट करू शकता. धन्यवाद.